या बलेचा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विनोद चेंडू उचलतोय. सिंगल कंप्लीट. एका धाब्याच्या मदतीने विनोद स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतोय. पहिली धाव धावफलकावर लावली जाते. ऑन साइडला प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. चांगला फटका जितेंद्रच्या बॅट मधून आलाय हा चौकार. षटकातील पुढचा बॉल. या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साहाय्याने जातो. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्या. त्या दरम्यान एकच धाव. दुसरी धाव घेण्यासाठी मात्र नकार दिला होता जितेंद्रने. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील बॉल कार्पेटच्या साहाय्याने ढिपला जातोय. गणेश पाटील त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. लो फुल टॉस बॉल. ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चंदू. मॅच नंबर 5 आपण पाहतोय. पिसे विपक्ष खांडपे. या बलेस खाली क्षेत्र निवडला. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. वेलकम टावरे साहेब. चारने धावफलक पुढे सरकला. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चांगली सुरुवात विजय स्पोर्ट खांडपे टीमची म्हणावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर पंढरी येतोय. थोडा स्पीडली गेला. षटकातील पहिला बॉल. पंढरी बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल अतिशय सुरेख आहे. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. या वेळेचा बॉल ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. अनिल पाटील त्या ठिकाणी आहेत. थोडी मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट.
फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर मात्र 2 धावा आल्यात. रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज विजेंद्र येतोय. नेक्स्ट मॅच टेमगर विपक्ष केवनी दिवे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या बलेचा बॉल कव्हर रिझन मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पंढरी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. गणेश पाटील अगदी वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव कंप्लीट झाली आहे. अठरा धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडी बाद होणारा फलंदाज जितेंद्र, ज्याच्या बॅटमधून 2 चौकारांच्या मदतीने 9 धावा आपण पाहिल्या होत्या. षटकातील पुढचा बॉल. बॅटची कडा लागली आहे. यस, मोठी विकेट. फलंदाज बाद विजेंद्र. नवीन फलंदाज मिलिंद भोईर येतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पंढरी या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 5 धावा खर्च झाल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट्स आपण पाहिल्यात. एक रनआउटची विकेट तर एक महत्त्वाची विकेट टीम पीसीसाठी. विजेंद्र मागच्या बॉलवर बाद झाला होता. मिलिंद भोईर नवीन फलंदाज. षटकातील पुढचा बॉल. या बलेस वाईट बॉल. 19 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. धावसंख्या ही 25. दुसरा षटक मार्गस्थ होता आणि धावसंख्या झाली ती 25. 2 षटकांनंतर धावसंख्या 25. यानंतर होणारा सामना टेमगर वर्सेस दिवे.
तिसरा षटक घेऊन येतो तो विनोद. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. पुढची मॅच सोनादेव टेमगर आणि विघ्नेश राज 11 मरु आई देवी दिवे संघ यामध्ये नाणेफेक होईल. चला क्षेत्ररक्षण लावे तुरंत लगेच. नाही बोला त्या बघायला लागेल सेटिंगमध्ये बघायला लागेल. यूट्यूब पण नाही काही नाही प्ले स्टोर पण दिसत नाही. विनोद राटमोर पुन्हा लेग ब्रेक मारतो. फिरकी गोलंदाज आहे विनोद. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहजपणे पूर्ण करतात. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकली ती 27. विनोद दुहेरी एकेरी धावेने खेळतोय विनोद आणि मिलिंदच्या याच्यामधून बॅटमधून निघालेला एक षटकार होता आणि गोलंदाज ही विनोद टू विनोद आपण पाहू शकता. या 2 विनोदमध्ये काय विनोद निर्माण होतो का. विनोद टू विनोद. स्लो बॉलर आणि डॉट बॉल येतोय विनोद. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे 27. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते विनोदांची. भादोराला पण फिरायला लागलं म्हणजे हारलं. भादोराला फिरायला लागलं ते हारलं. काला कामात रवीने कारवलीला हरवला. हे काय आता एक धाव काढली. एक धाव हा काय म्हणतो असू दे. आता चांगलं मिळेल दिवेवाल्यांनी होते. नवीन टीम आपल्याला जाऊ दे त्यांना चषक. पुन्हा उंचावर मला फटका पाहूया. बिग 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 सिक्सर. षटकार आणि मिलिंद डील करतोय कारण पहिल्याच चेंडूवर षटकार आणि पुढचा चेंडूवरही सिक्सर मारतोय. लगातार 2 षटकार मारलेले आहेत मिलिंद याने आणि धावसंख्या पुढे सरकली 34. पुन्हा बॅटचा तडाराचा आवाज आलेला आहे आणि हाही जातो बाउंड्री बॉल. एक टप्प्याने चौकार आणि षटकाराने डील करतोय मिलिंद आणि धावसंख्या झाली वाढते ती 38. 38. विनोदच्या गोलंदाजीमध्ये मारा करतोय आणि मिलिंद आपल्या बॅटच्याने तडाखा दाखवतोय. धावसंख्या होती ती 38. पुन्हा खूपच बाहेर चेंडू होता आणि हा वाईट येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावसंख्या पुढे सरकते ती 39.
यानंतर होणारा सामना सोनादेवी टेमगर वर्सेस विघ्नेश राज 11 मरुआई दिवे. पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका एकच धावावर समाधान मानतोय. धावसंख्या होती ती 40. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकानंतर धावसंख्या धरली आहे 40. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या आहेत. तीन षटकानंतर धावसंख्या तिथे 40. दोन्ही संघाचे कर्णधार 4 षटक संपताच इथे नाणेफेकसाठी हवे. रमेश गोंदले साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या दमन दौऱ्यासाठी हार्दिक शुभेच्छा. चौथं षटक घेऊन येतो युवराज. आणि स्ट्राईकला येतो. मिलिंद युवराज चौथा गोलंदाज. पिशे संघाचा उत्तंगाचा मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद होते. चांगला झेल पकडले विकेट किपरने आणि गडी बाद होतोय. खानपे संघाचा मोठा अद्रा बसलेला आहे कारण की षटकार आणि चौकाराने डील करत होता. मिलिंद 17 धानावर बाद झालाय. त्यांची जागा भरून काढतात ते मोहन. मोहन मोहन आले. मोहन हा चौथ्या षटकामध्ये आले म्हणजे एक हाणामारीच्या षटकामध्ये आलेले आहे. मोहनला दार दाखवायला लागेल. युवराज एक युवा गोलंदाज आहे. युवराज पिसे संघामध्ये पुन्हा मोहनने उंचावून मारला फटका. पाहू झेल होतोय का आणि झेल बाद होतोय. विकेट होते. 2 चेंडूमध्ये 2 हादरे बसतात खानपे संघास. मोहन यांची जागा भरून काढतात ते प्रल्हाद. संदेश इकडे तिकडे संदेश इकडे तिकडे फिरायला लागले म्हणजे हारले. ठाकूरपाडा पण हारले. दापोडकर पण हारले. समजायचं. मोहन यांची जागा भरून काढते ते प्रल्हाद आणि हॅट्रिकवर आहे युवराज. आणि धावचीत बाद होतोय प्रल्हाद. तिसरा विकेट या ओव्हरमध्ये पडतोय. 2 झेल आणि 1 धावचीत बाद होतोय. चांगली गोलंदाजी युवराजची. मोठा फटका मारण्याचा देत नाही. यानंतर नाणेफेकसाठी टेमगर संघाचे कर्णधार हजर झाले आहेत आणि दिवे संघाचे. धन्यवाद. तीन चेंडू झालेले आहेत आणि तिन्ही चेंडूमध्ये कमालाची गोलंदाजी करत आहे युवराज. 2 विकेट आणि 1 धावचीत बाद केलेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहते युवराज. कारण की चौथा षटक बोलला तर हाणामारीचा असतो पण या हाणामारीच्या षटकामध्ये त्यांनी पूर्ण दाबून ठेवलेले खानपे संघास.
जशी ट्रॉफिक भिवंडीमध्ये होते तशीच ट्रॉफिक अंजीर फाट्यापासून जी होते तसंच युवराज जस ठेवलेली आहे. आणि पुढचा फलंदाज आलाय तो पंडित. चौकार येतोय. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली 44. पंडितच्या बॅटमधून हा चौकार आला. पुढचा चेंडू युवराजांचा. पुन्हा चांगला चेंडू युवराजांचा. पाहूया धावचित होतो का. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि धावचित बाद होतोय. पंडित दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना धावचित होते. एकच धाव या 45. विश्वास बघू. विश्वास खानपे संघा विश्वास आहे का. का विश्वास दाखवतोय. युवराज अतिशय चांगली गोलंदाजी. चौकार खाल्ला त्यानंतर कमबॅक करतोय. धावसंख्या 45. आणि झेल बाद होतोय तो विश्वास. या गोलंदाजीमध्ये या षटकामध्ये 3 विकेट घेतले होते युवराजने. गोलंदाज युवराजने आणि 2 धावचित बाद केलेले आहे. म्हणजे या षटकामध्ये बहुतेक 5 विकेट गेले आहेत असं. धावसंख्या 45 स्थिर आहे. 46 धावांचं आव्हान आहे. चला मी विनंती करतो दत्ता साहेबांना का नाणेफेकसाठी यावे. ठाकूरपाडाचे एक उद्योगपती दत्ताभाऊ. दत्तादादा यांना विनंती करतोय का नाणेफेकसाठी. यानंतर होणारा सामना सोनादेवी टीमकर वर्सेस विघ्नेश राज 11 मरुवाई दिवे या 2 संघामध्ये नाणेफेक होतोय. दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेले आहे. दिव्य संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि क्षेत्रसिंह शिकवलेले आहे. लिंक पाठव ना तिकडे घरा लिंक पाठवली का. लिंक पाठवले.
अविनाश जी बेस्ट ऑफ लक करून घ्या मेकअप हा बरोबर बरोबर नवरदेव नवरदेव हो पुकारते तुम्ही बोलता तर मित्रांनो विजय स्पोर्ट खांडपे आणि ओम साई पिसे या दरम्यान हा पहिला चेंडू जबरदस्त चेंडू बघितला होता पंचाने आणि मला तरी वाटतं बिमर घोषित केलेला आहे पहिलाच एक दिवाळी बोनस इथं मिळालेला आहे आणि 1+4 धावा म्हणजे दिवाळीचा बोनस इथं मिळायला सुरू झालेला आहे म्हणजेच एका कुठल्या प्रकारचा चेंडू इथं गणला जात नाही आणि धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातील त्या म्हणजेच 5-5 झालेला आहे 46 धावांचं आव्हान असताना ओम साई पिसे आता मात्र एक हापोळी दिली होती जोरात मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही चेंडू लागतोय तो मला तरी वाटतं पंच बॅट कट झाली होती का बोल्ड झाला होता मात्र फ्री हिट होतं आणि बाईचा इशारा पण केलेला आहे पंचांनी एक धाव इथं गणली जाते एक धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 6 धावा इथं झालेल्या आहेत पुन्हा सज्ज होते गोलंदाज सुनील समोर असणारे फलंदाज सनी आता चेंडूला बिरकून दिलाय चेंडू येतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या हातचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतायत फलंदाज 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा इथं पोहोचलेल्या आहेत 46 धावांच्या आव्हान असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल ओम साई पिसे या संघाची तुम्ही जो सामना पाहत आहात तो म्हणजेच विजय स्पोर्ट खांडपे आणि ओम साई पिसे या दरम्यान हा सामना रंगलेला आहे मित्रांनो विजय स्पोर्ट खांडपे या संघाने 45 धावा जोडलेल्या धाव फलकावर आणि 46 धावांचं आव्हान ओम साई पिसे या संघाला ठेवलेलं आहे तर त्याचाच सुरुवात करीत असताना चांगलं सुरुवात करीत असताना धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या म्हणजेच बिनबाद जिंदाबाद 8 धावा इथं झालेल्या आहेत पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज सुनील एस टी रक्षकने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे मला तरी वाटते कानमंत्र जो दिलेला आहे तो वेगळाच असेल आता लेडिंग एज लागतंय आणि विकेट किपर कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये पहिला हा गडी बाद होतोय पहिला टेम्पोचा
टायर जो असतो तो पंक्चर झालेला आहे. विकेट पहिला जातो, विकेटचं पतन होतंय, पहिला हादरा बसतोय ओम साई पिसे या संघाला. प्रणित गोंदले बॅटीचा भारा घेऊन जात आहेत, जसं जणू काही डोंगरीमध्ये जातात आणि फाट्या घेऊन जातात त्याच प्रकारचा जसा भारा घेऊन जात आहेत प्रणित गोंदले. तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच रामदास. काय नाव आहे, संत महाराजांची नावं आहेत आणि त्याच प्रकारची कामगिरी सुद्धा यांना करावी लागेल, कारण 46 म्हणजे 46 धावांचं आव्हान समोर असताना आता मात्र चांगलीच मिलन लागलेली आहे गोलंदाजाला. चांगलेच गोलंदाजचा कमाल दाखवत आहे हा गोलंदाज. बघूया पुढच्या चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल. समोर असणारे फलंदाज तो म्हणजेच रामदास. पुन्हा एकदा जोरात मारलेला चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक से ज्यादा कुछ नाही यहाँ पर. एकच धाव इथं मिळते. एक धाव आणि संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. धाव संख्या होते ती म्हणजेच 9 धावा इथं गणल्या जातील. एक हादरा बसलाय या संघाला, तो म्हणजेच सनी हा बाद होऊन पॅव्हलियनमध्ये बसलेला आहे. ते जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच रामदास आणि त्याला साथ देतोय तो म्हणजेच गणेश. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न अपील केला जातोय. बघूया उत्तर देत आहेत का नाहीये. प्रश्न तर विचारला होता, मात्र उत्तर कुठल्या प्रकारचा देत नाही अंपायर. सर मारा दिसतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय वापसी करतोय विक्रम सर हा गोलंदाज. जबरदस्त आता कमबॅक केलेला आहे हा गोलंदाजाने. सुनील पहिला चेंडू हा नोबल आणि चौकार गेला होता, त्यानंतर काय वापसी केलेली आहे. काय कमालीची गोलंदाजी आता मात्र करतोय हा सुनील. पुन्हा सज्ज होतोय. चांगला चेंडू होता, चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, मात्र स्लिप ऑनच्या दिशेकडे रवाना झालेला होता. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. जिथं एक धाव होती तिथं 2 धावेमध्ये कन्वर्ट झालेल्या आहेत. डायरेक्ट जर हिट लागला असता ना तर पंचांना विचार करावं लागलं असतं. एकच धाव इथं मिळाले. सॉरी समजतं. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच डबल डिजिट जातोय. 10 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. 18 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी मला तरी वाटतं 36 धावांची गरज आहे. 6 मध्ये 10, आता 18 मध्ये 36 बनवायचे आहेत. बघूया नॉकआउटची आता स्पर्धा मात्र ही सुरू झालेली आहे. दमन दौऱ्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. यूट्यूबमध्ये सर्व तमाम पब्लिक जी आहे ती जोडली गेली आहे, त्यांचं मी सुद्धा या दमन दौऱ्यामध्ये स्वागत करत आहेत. मी स्वतः प्रमोद पाटील, माझी जोडीला आमचे पंच, आमचे कॉमेंटेटर, आमचे गुडलेखक, सगळ्याच ऑलराऊंडर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही विक्रम नाईक सर आहेत. स्कोर झालेला आहे 10-10-1-0. गोलंदाजी सज्ज झालेला आहे तो म्हणजेच मोहन. बघूया मोहन हा कशा प्रकारचा मोह दाखवतोय. जास्त धावा देतोय का धावा रोखून ठेवतोय. जर्सी नंबर 45 ही जी आहे ना टी शर्टचा नंबर तो कोणाचा आहे माहिती ना, सगळ्यांनाच माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. रोहित शर्मा ज्यांनी कमालाची कॅप्टनगिरी केली, जबरदस्त बॅटिंग केली. आता चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा होता. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा सज्ज होत आहे मोहन. फुलटो चेंडू सॉंग केलेला आहे. चेंडू येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाहीये आणि चुकीला माफी नाहीये. चुकी केलेली आहे आणि चुकीमुळे जिथं 1 धाव होती तिथं अवघ्या 4 धावा गणल्या जातील. बघा तुमची थोडीशी चुकी किती महाग पडणार आहे, कारण नॉकआउटच्या स्पर्धा आता मात्र चालत आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर संघर्ष करणे गरजेचं आहे. गोलंदाजी जर चांगली झाली तर तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं करणे गरजेचं आहे. तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुम्हाला झेल सुद्धा घ्यायला लागतील, तरच तुमची टीम पुढे जाणार.
स्ट्राईकला येतोय फलंदाज तो म्हणजेच गणेश. बघूया काय करतोय आता. मात्र चांगला चेंडू होता, चुरत मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटीनं मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. जेव्हा जेव्हा विजेंद्र जो कीपर आहे ना तो कान मंत्र देतोय ना तेव्हा मात्र डॉट चेंडू निघतोय असं. आता मात्र पुन्हा एकदा ऐकली ती ॲक्च लागते. बॅटीचं चुंबन घेऊन विजेंद्रच्या हातामध्ये समावतोय चेंडू आणि आद्रा अजून एक बसतोय ओम साई पिसे या संघाला. अपूर्व पाटील या दमन दौऱ्याला आणि या मरुआई दिवेला या पूर्ण दमन दौऱ्याला शुभेच्छा देतात. धन्यवाद अपूर्वजी पाटील. मोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मात्र नवीन फलंदाज येतोय तोही म्हणजेच चंदू. बघूया चंदू मात्र होतोय का चांगली फलंदाजी ते पाहायचं आहे. चंदूमध्ये जोश कायम आहे का ते पाहायचं आहे. मोहन पुन्हा सज्ज होतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक विकेट गडी बाद होतोय. जबरदस्त जो विजेंद्राने कान मंत्र दिला होता खरोखरच ओम बगडी भागोदरी भस्मासरी येवणी भट ओम भट स्वाहा असा काहीतरी कान मंत्र दिला आहे आणि तमाम खेळ केला आहे. इथं खरोखर जबरदस्त एक नीती आखली होती, रणनीती आखली होती आणि चांगलीच इथं गोलंदाजीचा अंदाज इथं पेश करताना गोलंदाज मोहन. काय कमालीची विकेट किपिंग केलेली आहे. कान मंत्र सुद्धा दिला. तिन्ही कॅच जे आहेत ना झेलत ना ते विजेंद्रने यांनी घेतलेले आहेत. काय कान मंत्र होता तो ओम भट स्वाहा आहा. पुन्हा एकदा मोहन हॅट्रिक वर. बघूया आणि हॅट्रिक मोहन ही हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही. नवीन फलंदाज आलाय विनोद. एक जबरदस्त हॅट्रिक पूर्ण. हो 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 काय कमालीची एकदा बघा कसा अंदाज आणि कशी बघा कशी लय आणि कसा डान्स केलेला आहे. काय तो काळ मंत्र होता आणि काय ते झेल घेतलेले आहेत विकेट किपरनी. 4 झेल घेतलेले आहेत त्यांनी. जबरदस्त मोहन यांनी गोलंदाजी केलेली आहे. काय ती गोलंदाजीचा इथं कमाल दाखवलेली आहे. ओम विजय स्पोर्ट खांडपी या संघाने खरोखर जबरदस्त कामगिरी केलेली आहे. ओम साई पिसे या संघाला कुठेतरी ट्रॉफिकमध्ये जाम करून ठेवलेला आहे. आजूबाजूला कंटेनर घातलेले आहेत. तर बघा मित्रांनो पहिल्या षटकाचा जर विचार केला ना तर 2 डिजिटमध्ये या धावा गेल्या होत्या. 10 धावा गेल्या होत्या. त्यानंतर एक कमबॅक केलाय मोहन यांनी. धावसंख्या केलेल्या त्या म्हणजेच 4 म्हणजे उतरता क्रम चालू झालेला आहे. बघूया आता मात्र चढता क्रम होणार का उतरता क्रम चालू होणार तेच पाहायचं आहे. हॅट्रिक पूर्ण केलेली आहे खरोखरच मोहन यांनी. जबरदस्त कामगिरी केलेली आहे. विजेंद्र यांनी कानमंत्र दिला आणि काहीतरी वेगळंच काय घडलं. विक्रम नाईक सरने सांगितलं काहीतरी जो कानमंत्र आहे ना विजेंद्रचा वेगळाच असतो. मिलिंद येतोय गोलंदाजी. बघूया या मिलिंदसाठी काय आखलंय काय मंत्र दिलंय ते पाहायचं आहे. फलंदाजीमध्ये काय घडणार आहे ते बघूया. आता मात्र जिंकण्यासाठी 12 धावा आणि 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. आणि धावसंख्या झाले त्या म्हणजेच 14. मिलिंद सर्व बाजूला चांगले क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय आणि विकेट किपर सुद्धा विजेंद्र चांगली कमालीची कामगिरी करतायत. समोर असणारे फलंदाज रामदास. बघूया रामदास कशा प्रकारे
आता मात्र एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र सोडला होता, जोरात मारण्याचा तर प्रयत्न केला होताच, मात्र सांगता येत ना तर रणी जोरात वेगात आलेली जी हवा जी असते ना ती केव्हा पार होते ते समजून येत नाहीये. तसाच चेंडू हा त्या फलंदाजाला समजून आला नाहीये आणि डॉट चेंडू स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 14. 11 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. 11 मध्ये 32 पाहिजेत. आता मात्र एक जबरदस्त फटका उंच जास्त आणि या फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन म्हणजे 6 धावा इथं आलेल्या आहेत. आता मात्र प्रखर उडाचा ताप जो आहे तो गोलंदाजाला मिळणार आहे. 6 धावांचा ताप तो दिलेला आहे फलंदाज रामदास यांनी. चांगली आता मात्र कमालाची काम इथं केले. आता मात्र 10 चेंडूमध्ये 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी ओम साई पिसे या संघाला. हो बघूया काय घडतंय. एक तुम्हारी एक हमारी, असंच हा क्रिकेटचा खेळ आहे ना मित्रांनो, तो असंच आहे, अनिश्चितचा खेळ आहे. काय घडेल काय बिघडेल काय समजत नाही. मिलिंद पुढे सज्ज होते, पुढचा चेंडू टाकणे समोर असणारे रामदास. आता मात्र बघा दांडी गुल, फर्निचर बिघडलेलं आहे. हो पुन्हा एकदा कान मंत्र दिला होता आणि पुन्हा एकदा बघा काय घडलं. काय विजेंद्र कान मंत्र देतो काय माहिती. विजेंद्र एक हात वरती करा. विजेंद्र विकेट कीपर. जबरदस्त कामगिरी करतोय, आपल्या संघासाठी लढत कानमंत्र देतोय, चांगली कामगिरी केलेली आहे. 9 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. बघूया आता मात्र पुन्हा एकदा एक जबाबदारी दोन्ही फलंदाजावर आलेली आहे. या दोन्ही फलंदाज जी जबाबदारी जी आहे ती पार करतायत का नाही. 9 चेंडूमध्ये 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा एक चेंडू टाकण्यासाठी पुन्हा तयार झालेला आहे गोलंदाज मिलिंद. डेड बॉलचा इशारा तो पंचांकडून. आता चांगला चेंडूला भिरकून दिला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्वमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकदा पूर्ण करतो. एक से ज्यादा कुछ नाही, कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा इथं झालेल्या आहेत. बनवायच्या आहेत अजूनपर्यंत 25 म्हणजे 46 धावांचा टार्गेट. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मिलिंद. समोर असणारे फलंदाज युवराज. बघूया आपला अकाउंट ओपन करतोय. बँकेमध्ये तर गेलेला आहे. अकाउंट बघूया कसं ओपन करतोय ते पाहायचं आहे. आता मात्र चांगला चेंडू टाकला होता. चेंडूला भिरकून दिला. चेंडू जाते वाईट लॉंगांच्या रिझर्वमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे. एक से ज्यादा कुछ नाही आहे. काय गोलंदाजी करतायत खरोखर. जो कानमंत्र देतात ना विजेंद्र, चांगली कामगिरी केलेली आहे आजपर्यंत. मोहन यांनी, मिलिंद यांनी आणि सुनील यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. कारण पहिल्या चेंडू जर बघितलं ना तर 5 धावा गेल्या होत्या. 5 धावानंतर काय कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय मिलिंद पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज अनिल. आता मात्र जोरात मारला चेंडू. उंची जास्त झालेली आहे आणि काय फटका. वाघाची दहाड फोडलाय, पहाड मारलाय मोठा षटकार. तर या 6 धावांना संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजेच 28 धावा लागलेल्या आहेत आणि बनवायच्या आहेत 6 चेंडूमध्ये 18.
6 मध्ये 18 धावा काढायच्या आहेत ओम साई पिसे या संघाला. बघूया मित्रांनो काय घडतं या 7 चेंडू मध्ये. किसके बाजू में ये जो मैच है ना जाती है, जो देखना है विजय स्पोर्ट खानपे और ओम साई पिसे के बीच में ये मुकाबला चल रहा है दोस्तों. 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. तर गोलंदाजीमध्ये आलेला आहे तो म्हणजेच विजेंद्र. बघूया खान मंत्र तर दिलाय, विकेट किपिंग तर चांगली केली आहे, मात्र गोलंदाजी कशी करतोय ते पाहायचं आहे. 7 चेंडूमध्ये 18 धावाची गरज. समोर असणारे फलंदाज युवराज आहे समोर. बघूया युवराजसाठी तयार होतोय विजेंद्र. क्षेत्ररक्षणची सजावट बघा, डीप मध्ये क्षेत्ररक्षण दिसत आहेत तुम्हाला मित्रांनो, खरोखर चांगलीच. फसवा चेंडू टाकलेला आहे, जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफ साईडला टर्न होतोय, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूची समाप्ती इथं पाहायला मिळते. 5 मध्ये 18. चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारचा इथं धाव घेतली जात नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय कान मंत्र दिला होता आणि त्याच प्रकारे गोलंदाजी सुद्धा चांगली करतायत. आता मात्र 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. अब देखना है दोस्तों इस गेंद के बाद मालूम पड़ेगा कि ऊंट किस पहाड़ के नीचे आएगा. बच्चा पार्टी, छोटे बच्चे पतंग लेके जाइए प्लीज. आता मात्र टर्न झालाय, चेंडूला पंच करतोय, चेंडू जातोय पॉइंटच्या रिजन मध्ये, डीप मध्ये. एक धाव फक्त मिळतायत. 1 से कुछ नहीं चलेगा दोस्तों, कारण धावा जास्त राहिलेल्या आहेत, चेंडू कमी आहेत. आता मात्र मोठा फटका इथं मारणं आवश्यक झालेलं आहे. 3 चेंडूमध्ये 17 मतलब 3 मध्ये 3 6 मारायला लागतील हा सामना जर विजय संपादन करायचा असेल तर. हातामध्ये सफल क्रॉस झाला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका येत नाहीये. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. 1 धाव तर गणली जाते, मात्र किती धावा झाल्यात त्याला महत्त्व नाही, किती राहिल्यात त्याला महत्त्व आहे. 2 चेंडूमध्ये 16 धावांची गरज, असं कुठल्याही क्रिकेटमध्ये असं लिहिलं नाही, मात्र गोलंदाजीच्या मनामध्ये आलं ना ते सर्व काही घडणार आहे. चांगला चेंडू होता, कार्पेटच्या सहाय्याने हा चेंडू जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आता फक्त 1 चेंडू दूर विजयी पासून हा संघ म्हणजेच विजय स्पोर्ट खांडपे हा संघ. चला दिव्य संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, विनंती आहे. पुन्हा एकदा 1 चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिस करतोय आणि हा सामना विजय संपादन करतोय विजय स्पोर्ट खांडपे. हार्दिक हार्दिक अभिनंदन, अभिनंदन विजेंद्र, अभिनंदन मोहन, अभिनंदन बिलीन. खरोखर कमालीचा खेळ दाखवलेला आहे. चला या सामन्यामध्ये चांगलं काम जे केलेलं आहे ते मात्र